विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर. तर उद्याचा मोर्चा होणारच अशी माहिती दिली आहे ठाकरे बंधूंनी. डोक्यात हवा जाऊ देऊ नका, सीजेपीच्या अजून 2 मागण्या बाकी आहे असंही ठाकरे म्हणाले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई कोण करणार? उद्याचा मोर्चा होणारच असं राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. जेनझीनं सरकारच्या झिंजा उपटल्या अशी प्रतिक्रिया यावेळी राज ठाकरेंनी दिली आहे. अभिजित टिपके आणि या देशातल्या सर्व तरुणांचं आणि साहजिकच आहे त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं अभिनंदन करायचंय. कारण हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतनं बाहेर काढलेलं आहे. आता या पोलिसांवरती कोण गुन्हे दाखल करणार? आणि साध्या वेशामधले जे गुंड हे तिकडे घुसवले गेले होते, यांना शोधून त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही? आणि एकूणच या विद्यार्थ्यांवरती जर कुठेही जर गुन्हे दाखल केले गेले असतील तर हे मागे घेणार आहेत की नाही हे आता अमित शहाने सांगितलं पाहिजे. कारण या पोलिसांवरती ज्यांनी दंडुकेशाही केली, या तरुणांवरती लाठ्या चालवल्या, त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल तर मग कदाचित ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडनं अमित शहाकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी ज्या तरुणाला झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेला असं वागू नका. देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे. उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे. कारण हे एक महत्वाचं पाऊल आहे. अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत. आणि मी तमाम जनतेला आवाहन करतो, जसं काल सुद्धा आपण पाहिलं असाल की आम्ही असा विचार केला होता की उद्या जर का आम्ही मोर्चा काढतोय तर कालचा कार्यक्रम कशाला करायचा. पण हे जाहीर झाल्याबरोबर आदित्यला काय, अमितला काय, असंख्य लोकांनी संदेश पाठवले आणि सांगितले की नाही आम्ही उद्या पण येणार आणि रविवारी पण येणार. आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे.